लहानपणी उठी उठी गोपाळ नावाचं एक नाटक करत होते मी. ते मला वाटतं थिएटरच्या प्रेक्षकांसाठी ते पहिलं होतं. बॅग एकदा चोरीलाच गेली अहो, हरवली नाही मी. छत्र्या हरवल्या आहेत कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा, विसरले मी ट्रेनमध्ये, क्लासरूममध्ये. पेन तर खूप हरवलेत शाळेत, कॉलेजमध्ये. बस, बाकी असं काही फार विशेष नाही. मला एक तर बॅग्सची खूप आवड आहे. खूप बॅग्स आहेत. प्रत्येक बॅगमध्ये कुठे ना कुठे एक तर क्लिप्स असतात माझ्या, नाहीतर माझे इयरिंग्ज असतात. सो बऱ्याचदा मग ऐनवेळी ते पाहिजे असतं तेव्हा सापडत नाही. मग ते फार शोधावे लागतात आणि शोधून शोधून शेवटी सापडतात. खूप लहानपणी खूप गोष्टी हरवल्या आहेत. कबर्डमध्ये खूप कपडे आहेत आणि त्यातला एक हवा तो ड्रेस सापडत नाही आहे, तो कुठेतरी गेला आहे. तो आई शोधून द्यायची. खूप गोष्टी आईने शोधून दिल्या. मी गोरेगाव स्टेशन बाहेर होती तेव्हा मी ट्रेनने ट्रॅव्हल करायचे, गाडी नव्हती. आणि एका मुलीला एक मुलगा धक्का मारून गेला. बरं, ती मुलगी, आम्ही बाजूबाजूने चालत होतो आणि मला ते जाणवलं. तर तिला काही रिॲक्ट करावं कळलं नाही, पण मला इतका संताप आला ते बघून. मी धावत जाऊन त्याला ओढलं आणि मी त्याला खूप यथेच्छ मारलं आहे त्याला. आणि आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळलं की असं असं हा मुलगा करून आला आहे, सो सगळ्यांनी चांगली शिक्षा दिली त्याला. फास्टर फेने, टिनटिन, चाचा चौधरी, अच्छा अजून 2, ब्योमकेश बक्षी आणि शर्लॉक होम्स. मी कॉलेजमध्ये असताना स्वतः मी जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करायचं तेव्हा मी छत्री घेऊन फिरायचे. मी नेहमीच अस्मितामधून हे सांगत असते, पेपर स्प्रे तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करू शकता. पेपर स्प्रे तुम्हाला आता मिळू शकतो मेडिकलमध्ये. सो पेपर स्प्रे हा एक उपाय आहे. किंवा तुमच्याकडे एखादी टोकदार वस्तू, एक तर हेअरपिन, सेफ्टी पिन. माझा प्रचंड विश्वास आहे. मी जेव्हापासून अस्मिता करते आत्तापर्यंत बऱ्याच असं होतं कुठेतरी काहीतरी वस्तू ठेवली आणि आठवत नाही, पण ती शोधली की ती सापडलीच आहे. आजपर्यंत असं नाही झालं की मी शोधली आणि ती सापडली नाही आहे. हेरगिरी कॉलेज लाईफमध्ये नाही केली आहे. ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना खूपदा मी बाकी कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी बाहेरच असायचे. सो कॉलेजमध्ये असताना मी असं काही हेरगिरी नाही केली. सुरुवातीचा लुक होता तो गर्ल नेक्स्ट डोअर होता. तिथे लोकांना ती आपलीशी वाटायला लागली होती. पण जसजशी सिरियलची लोकप्रियता वाढू लागली तसतशी लोकांकडनंही मागणी येऊ लागली की आम्हाला एक डिटेक्टिव्हवाला लुक पाहिजे किंवा अस्मिता वेस्टर्न आउटफिटमध्ये जास्त स्मार्ट दिसेल, आम्हाला तसं पाहायला आवडेल. मी त्यांना हाच सल्ला देईन की तुमच्याकडे तेवढी चिकाटी असेल, तेवढी जिद्द असेल, तेवढं तुमचं माइंड शार्प असेल, तेवढं तुम्ही रिस्क घेऊ शकत असाल आयुष्यात आणि रात्रंदिवस काम करायची तयारी असेल तर जरूर तुम्ही डिटेक्टिव्ह बना. अस्मिता मला वाटतं मी जसं म्हटलं की पहिल्यांदा खूप असा लुक होता की गर्ल नेक्स्ट डोअर. सो सतत पिस्तॉल कॅरी करणारी ती नाही दाखवली आहे, पण ती जास्त काम किंवा जास्त केसेस सॉल्व करते ती इथून सॉल्व करते. ती तिचं माइंड इतकं शार्प आहे, तिच्या बुद्धीने, तिच्या तर्काने ती केसेस सॉल्व करते. सो आत्तापर्यंत नाहीच केलं आहे असं नाही, वापर केला आहे पिस्तूलचा, पण फार कमी केला आहे. अगदी सुरुवातीला आम्ही एक देव चोरीला गेल्याची स्टोरी केली होती. देवळातनं देव चोरीला गेलेली ती स्टोरी मला खूप आजही मला एक दिवस लक्षात येत्या स्टोरीचा. आणि त्यानंतर एक अभिमान आणि मला एका बंगल्यात अडकवलेलं असतं आणि तिथे बॉम्ब लावलेला असतो भुवनने. ती एक स्टोरी माझी फेवरेट आहे. खूप मस्त ग्राफ होता त्याचा आणि आम्हाला खूप मजा आलेली करताना. नमस्कार, मी केतकी माटेगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.